जाधव बंधू दुहेरी हत्याकांडातील फरार आरोपीस ठाणे येथून ठोकल्या बेड्या, गुंडाविरोधी पथकाची कारवाई। आंबेडकरवाडी येथील सार्वजनिक शौचालयासमोर टोळक्याने उमेश भगवान जाधव व प्रशांत भगवान जाधव या दोघे भावांचा कोयत्याने वार करत निर्घृणपणे खून केला म्हणून उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात आणखी एक आरोपीचे सहभाग निष्पन्न झाल्याने गुंडाविरोधी पथक यांना फरार आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केले। गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत सदर दुहेरी खुनाच्या गुन्ह्यात सहभाग असलेला आरोपी मंगेश रोकडे सध्या ठाणे येथे लपून असल्याने गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना देऊन त्यांचे सह पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, प्रवीण चव्हाण असे पथक तात्काळ ठाणे येथे कापूरबावडी पोलीस ठाणे हद्दीतील मनोरमा नगर झोपडपट्टीत दिवस रात्र सापळा रचला असता गुन्ह्यातील आरोपी हा मनोरमा नगर येथील बुद्धविहाराचे मोकळे मैदान ठाणे शहर येथे असल्याचे दिसून आल्याने सदर ठिकाणी पोलिसांनी आपली ओळख लपवून व पोशाख बदलून सापळा रचला असता मोकळे मैदान असल्याने आरोपीस पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी पोलीस पथकाने पाठलाग करून शिताफीने आरोपी मंगेश चंद्रकांत रोकडे वय वर्ष 32 यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी नाशिक येथे आणून माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांचे ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, भूषण सोनवणे, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, प्रवीण चव्हाण, अशोक आघाव, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी पार पाडली आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।